शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. मननाकरिता देवाचे वचन. उत्पत्ती अध्याय 39 1-5 ही वचने. उत्पत्ती अध्याय 39 1-5 ही वचने. इकडे योसेफास मिस्रात नेले तेव्हा ज्या इश्माईली लोकांनी त्यास तेथे नेले होते त्याचपासून त्यास पोटिफार नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गार्द्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो भाग्यवान पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याने पाहिले. योसेफावर तो प्रसन्न झाला. योसेफ त्याचा हुजऱ्या झाला. पुढे त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफा प्रित्यर्थ परमेश्वराने त्या मिस्राच्या घरादाराचे कल्याण केले आणि त्याचे घरदार शेतपोत या सर्वांस परमेश्वराने बरकत दिली. देवा पासलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियजन हो, श्री ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग उत्पत्तीचं पुस्तक 39 अध्याय आणि 1-5 ही वचने आपण वाचलेली आहोत. या ठिकाणी योसेफाच्या जीवनाविषयी आम्ही वाचतो. माझ्या प्रियानो, दुसऱ्या वचनाकडे जर आम्ही लक्ष लावलं, परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि म्हणून तो यशस्वी पुरुष झाला. दुसरी गोष्ट, परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेत असे त्यास परमेश्वर यश देत असे. आणि ही गोष्ट त्याचा धनी त्याला ती दिसून आली म्हणून योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली आणि योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याने आपल्या घरचा कारभारी नेमले आणि सर्व काही त्याच्या हातात दिले आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफ परमेश्वराने
त्या मिस्त्र्याच्या घराण्याचे कल्याण केले आणि त्याचे घरदार, शेतीवाडी या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला. अशासाठी की योसेफ हा विश्वासयोग्य होता, परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि म्हणून त्या मिस्त्र्याने त्याच्या जीवनाला पाहिलं की जे काही तो हातात घेत असे परमेश्वर त्याच्या सर्व कार्याला यश देत असे. माझ्या प्रियानो, परमेश्वर तुम्ही आणि जर मी परमेश्वरावर विश्वासयोग्य असू, परमेश्वर जर तुमच्या आणि माझ्या बरोबर तर नेहमी आहे, पण जर आम्ही परमेश्वराबरोबर विश्वासयोग्य असू, पहिली गोष्ट परमेश्वर आम्हाला यशस्वी करेल. दुसरी गोष्ट परमेश्वर आमच्या हाताच्या कामाला यश देईल आणि आमच्याद्वारे इतरांना देखील आशीर्वादित करू. ज्या ठिकाणी आम्ही काम करतो परमेश्वर आमच्या कामाला, आमच्या शेतीवाडीला, आमच्या घराण्याला देखील परमेश्वर आशीर्वादित करेल आणि जिथं कुठं आम्ही आहोत आमच्याद्वारे परमेश्वर अनेकाला आशीर्वादित करेल. म्हणून माझ्या प्रियानो, तुम्ही आणि मी परमेश्वरासंगती विश्वासयोग्य राहा. ज्या ठिकाणी तुम्ही आहात, तुमच्या घरी, तुमच्या कामात, तुमच्या नोकरीवर परमेश्वर आशीर्वादाची ओतणी करेल. परमेश्वर तुमच्या प्रत्येक हातच्या कामाला यश देईल आणि तुमचं कल्याण करेल. तुम्ही आणि मी यशस्वी होऊ, कुठल्याही गोष्टीत निराश होणार नाही. परमेश्वराकडे या, त्याच्यावर विश्वासयोग्य रीतीने अवलंबून राहा. परमेश्वर तुमच्या सर्व कार्याला आशीर्वादित करेल. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुमच्या दयेच्या सम्मुख येऊन धन्यवाद देतो प्रभू. खरोखर परमेश्वर बाप्पा, ज्याप्रमाणे योसेफाला तू आशीर्वादित केले देवाप्पा, तुझे प्रियजन परमेश्वरा जे तुझ्या बरोबर परमेश्वर बाप्पा विश्वासयोग्य आहेत प्रभू, त्या प्रत्येक पुरुषाला तू यशस्वी कर. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश दे प्रभूजी आणि त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी कर प्रभू. जे काही ते हातात घेतील प्रभू, त्या प्रत्येक कामाला तू आशीर्वादित कर पिता. मी प्रार्थना करतोय प्रभू. परमेश्वर बाप्पा, आज अनेक आहेत परमेश्वर बाप्पा तुझ्याकडे आहेत, परमेश्वर बाप्पा तुझ्याकडे आरोडी मारतायत प्रभूजी. योसेफाच्या जीवनात अनेक गोष्टी घडल्या, पण परमेश्वर बाप्पा तू त्याला यशस्वी केलंस आणि त्याच्याद्वारे त्याच्या धन्याला आशीर्वादित केलं. देवाप्पा, मी प्रार्थना करतो जितके लोक ज्या ठिकाणी प्रभू काम करत आहेत प्रभू, त्यांच्या कामाला आणि प्रभू त्यांच्याद्वारे ज्या ठिकाणी ते काम करत आहेत त्यांना देखील तू आशीर्वादित कर. त्यांच्या घराला, शेतीवाडीला, त्यांच्या नोकरीला प्रभू, सगळ्या क्षेत्रामध्ये प्रभू तुझ्या आशीर्वादाची ओतणी परमेश्वरा त्या प्रत्येकाच्या जीवनावर कर, अशी तुझ्या सनी प्रार्थना करतोय. सर्व गौरव तुला देत विनंती तारणारा आमचा धन्य येशू ख्रिस्त यांच्या गोड आणि प्रेमात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.